इतरांच्या घराच्या दारासमोर अंगणासमोर फाटक असतं, पण निरंजनच्या घराचं मुखद्वार मात्र उत्तरेकडे आणि फाटक पूर्वेला होतं. फाटकातून आतमध्ये 7 फूट रुंद असा रस्ता घराच्या पोचपर्यंत पोचत होता. पोर्चच्या उत्तर, पश्चिम आणि पूर्व या तिन्ही बाजूने महिरपी कमानीची चौकट होती. जर कोणी फाटकातून आत डोकावून बघितलं तर निरंजनच्या घरात फक्त पोर्च एरिया दृष्टीस पडत असे, आणि त्यात पोर्चच्या पिवळ्या जर्द भिंती आणि 4 गोल स्तंभ. घराचा मागील भाग जो दक्षिण दिशेला आहे तिथे मात्र वृक्षावळ होती, जी निम्म्याहून अधिक घराला झाकून टाकत असे. अगदी निरंजनने उभं केलेलं खाजगी जंगल असते. त्या जंगलात फळं आणि फुलझाडांची गर्दी होती. निरंजनने फाटकावर येताच कारच्या डेस्कमधून एक रिमोट बाहेर काढलं आणि फाटकाच्या दिशेने वाढवत त्याने त्याचं रेंजमध्ये बटन दाबलं. तसे फाटक आपोआप उघडलं गेलं. गाडी आतमध्ये शिरली. निरंजनच्या शेजारी पॅसेंजर सीटवर गौतम बसला होता, तर पाठीमागे उर्मिला आणि गणा बसले होते. गाडी पोर्चमध्ये येऊन थांबली आणि गौतमच्या बाजूलाच घराच्या पायऱ्या आल्या. एक एक करत तिघेही खाली उतरले. गौतम घराची पायरी चढणार होताच की निरंजनने त्याला अडवलं. थांब गौतम, आपण चौघेही आधी पायरीवरती पाणी वाहून घेऊयात. आपण स्मशानातून आलो आहोत. त्यात स्मशानातील धूळ आपल्या पावलांना लागून आली असेलच, आणि त्यासोबतच निरंजनने एक कटाक्ष उर्मिलाकडे टाकला. त्यासोबतच तो सुद्धा आला असण्याची शक्यता आहे. चौघांनीही पायरीजवळील नळावर आपले पाय धुवून घेतले आणि चौघेही घरात जायला मोकळे झाले. जसे उर्मिलाने घराच्या पायरीवर पहिले पाऊल टाकले त्या क्षणी भोवतालच्या बागेतून चित्कार करीत एक टिवटिवी उडत गेली. निरंजनच्या चाणाक्ष नजरेने ते हेरलं. उठाच्या कोपऱ्याने तो उडत राहणाऱ्या टिवटिवीकडे बघून हसला. पाहिलेस गौतम, तो आला होता. निरंजनच्या एवढ्याशा वाक्याने उपस्थितामध्ये भीतीचा आणि बेसावधीचा सूक्ष्म स्फोट घडून आला. असं बेसावध राहून चालायचं नाही. तो उर्मिलाची सावली सुद्धा सोडणार नाहीये. तो उर्मिलाच्या जवळ येण्याची एकही संधी सोडायचा नाही, निरंजन म्हणाला. सागवानी लाकडाचा भला मोठा दरवाजा उघडून चौघांनीही आतमध्ये प्रवेश केला. निरंजन तरीही दारातच उभा होता. तिघेही आतमध्ये आले तसे निरंजनने एक ओघवती नजर बाहेरील परिसरावर फिरवली. हॉलमध्ये खिडक्या वाटे पडणारा प्रकाशच काय तो उजेडाचा स्रोत होता. हॉलमधील फर्निचरमध्ये फार काही नाविन्यपूर्ण नव्हते. सर्व जुने फर्निचर आणि काही ठिकाणी तर वापरात नसलेल्या गोष्टी चक्क झाकून ठेवण्यात आल्या होत्या. आजोबा गेल्यानंतर मला घरात फार थांबण्याची सवय नव्हती गौतम, म्हणून हे थक्क करणारे दृश्य तू पाहतोयस. पण आपण ज्या कामासाठी इथं आलोय ते वरच्या मजल्यावर आहे. हॉलमध्ये एक राऊंड जिना वरती जात होता. निरंजनच्या मागोमाग चौघेही वरती पोहोचले. वरती एके बाजूच्या खोलीचा दरवाजा कुलूप बंद होता. त्या दारावरील कुलूप जरासं विचित्र दिसत होतं. गंज चढलेलं, काळवंडलेलं. दाराजवळच्या डेस्कमधून निरंजनने एक किल्ली बाहेर काढली. ती किल्ली देखील दिसायला काळीकुट्ट होती. जसे कितीतरी दिवस ती किल्ली समुद्राच्या किंवा खाऱ्या पाण्याच्या तळाशी सडत पडली होती. निरंजनने तीच किल्ली कुलुपाच्या वेजाच्या दिशेने सरसावली आणि त्याच वेळी किल्ली निष्ठून वेजात खेचली गेली. गौतम, उर्मिला आणि गण्या बघून थक्क झाले. निरंजन त्यावर हसला. आतमध्ये याहून अधिक विचित्र गोष्टी आहेत. आत जाण्यापूर्वी एक सांगेन, कुठल्याही वस्तूला स्पर्श करू नका. अगदी कुठल्याही नाही. तिघांनी होकार दिला आणि निरंजनने दरवाजा आत उघडला. दरवाजा उघडता क्षणी अकस्मात असा गरम हवेचा झोत चौघ्याच्या अंगावर आला. पण त्या गरम हवेच्या झोताआड एक मंद असा सुगंध दरवळत होता. खोलीमध्ये समोरच मधोमध एक गोल टेबल होता. टेबलावर काही पुस्तके, ग्रंथ, पुराण मांडले होते. पलीकडे 2 खिडक्या होत्या, ज्यांना पिवळसर मळकट काचेचे तावदान होते, ज्यातून प्रकाश आत पडत होता. त्या हलक्याशा प्रकाशात खोलीला एक जुनाट देखावा प्राप्त झाला होता. खोलीच्या भिंतीवर मधोमध एक तुळई होती. भिंतीचे वासे जरासे वाकलेले दिसत होते. 2 भिंतीवर वलानी बांधली होती. लसणाच्या माळा, वाळे, फुलांच्या सुकलेल्या माळा टांगण्यात आल्या होत्या. मधोमध काही जाळीदार भांडी लटकत होती, ज्यामध्ये सुकलेल्या लाल मुळ्या तर कुठे जुडगा बांधलेल्या वनस्पती टांगल्या होत्या.
खाली डेस्क टेबलावर सिरॅमिकचे झाकण लावलेले बेस होते. मातीची खेळणी होती. एके बाजूने तर जंगली पशूंचे टांगलेले मुंडकेसुद्धा होते. एक शेल्फ होते, पण त्यामध्ये डायमंड शेपचे रकाने होते. त्यामध्ये काही गुंडाळून ठेवलेले खलिते आणि दस्तऐवज होते. वरतून छतावरून एक दोरी मधोमध लटकत होती आणि ती दोरी निरंजनने ओढली आणि ओढताच एक दिवा पेटला. निरंजन, अरे काय आहे सगळं? सांगतो. माझे आजोबा एक सिद्धहस्त मांत्रिक होते. त्यांचंच साहित्य आहे सर्व काही. मांत्रिक? तू कधी मला सांगितलं नाही. मी योग्य वेळेची वाट बघत होतो गौतम, आणि उर्मिलाच्या रूपाने ती वेळ आता आली आहे. तुम्हाला इथं आणण्यामागे एक खास कारण आहे. या घरात आपण सुरक्षित आहोत. या घराच्या चारही बाजूने माझ्या आजोबांनी एक सुरक्षा रेषा आखलेली आहे. कुठलीही वाईट शक्ती, कुठलाही वाईट मनुष्य हस्तक्षेपाशिवाय या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. या सर्वाचा उर्मिलास काय फायदा होईल निरंजन? कायमस्वरूपी तर आम्ही इथं राहू शकत नाही. आय नो गौतम, आपण त्याला नष्ट करू शकत नाही, पण त्याला तर कैद करू शकतो, होय ना? या इथे खुर्चीत बसा, सगळं व्यवस्थित सांगतो. राऊंड टेबल शेजारी 3 खुर्च्यामध्ये गौतम, उर्मिला आणि गाना टेकले. त्यांच्या पुढ्यात निरंजन उभा होता. सर्वप्रथम एक ध्यानी असू द्या. कुठलीही वाईट शक्तीची ताकद तेव्हाच वाढते जेव्हा आपण वारंवार त्याचं नाव घेतो. तेव्हा नियम 1, आपण त्याचं नाव घ्यायचं नाही. तिघांनीही मान हलवून एकमेकांकडे पाहत खात्रीने होकार दिला. मासिकाच्या दिवशी त्याने चेतावणी दिली आहे की तो उर्मिलाला घेऊन जाईल. जर त्याचा तो दिवस चुकलाच तर त्याला नाईलाजाने हे जग सोडून जावं लागेल, अन्यथा कायमस्वरूपी त्याला ही कैद स्वीकारावी लागेल. उर्मिला आणि गौतम दोघांच्याही डोळ्यात एक चमक आली. पण आपण त्याला कैद कशी करणार निरंजन? आय हॅव अ प्लॅन. कोपऱ्यात मांडलेल्या एका जुनाट पेटेवरील मळकट धुळीने माखलेले कापड निरंजनने ओढून बाजूला केले. फडका बाजूला होताच त्यावरील धूळ उडाली. निरंजनने पेटाऱ्याचे झाकण उघडले आणि पेटाऱ्यामध्ये काही शोधाशोध केली. त्याला इच्छुक वस्तू सापडली आणि दोन्ही हाताने त्याने ती वस्तू बाहेर काढली. त्यावर एक खाकी रंगाचा कागद गुंडाळण्यात आला होता. निरंजनने त्या वस्तूवरील कागद बाजूला काढला आणि एक कोपरावर उंचीचे बाटलीगत मातीचे लांब कुंभपात्र बाहेर काढलं, जे गळ्यापासून खाली फुगीर होते आणि त्याला इंचभर व्यासाचे एक उघडे तोंड होते. हे एक अभिमंत्रित कुंभ आहे. हे कुंभ सहस्त्र वर्ष प्राचीन आहे गौतम. अशी मान्यता आहे की या कुंभात दैविक शक्तीचा अंश आहे. हे कुंभ एका दुष्ट शक्तीला कैद करण्यासाठी घडविण्यात आले होते. जगातली कुठलीही वाईट आत्मा या बंदिवासातून मुक्त होऊ शकत नाही. हेही कोणीतरी माझ्यापर्यंत भेटवस्तू म्हणूनच पोहोचवलं आहे. बापरे, आणि याचा उपयोग कसा करणार आपण? गुड क्वेश्चन. ती प्रेतात्मा ज्या कोणत्या वस्तूशी जोडली गेलेली आहे ती वस्तू एका खास विधीद्वारे अभिमंत्रित करून या कुंभामध्ये ठेवून द्यायची. ती दुष्ट आत्मा ज्या वस्तूच्या मागोमाग या कुंभात प्रवेश करेल आणि कायमची यामध्ये कैद होऊन राहील, ती आपल्याला वस्तू शोधायची आहे. पण या कामामध्ये एक अडचण आहे. अडचण? ती आणि कोणती? गौतम उर्मिलावरून नजर फिरवत निरंजनकडे पाहत म्हणाला. खात्री गौतम, आपली खात्री पटायला हवी की ती आत्मा यामध्ये कैद झालेली आहे, आणि त्यासाठी आपल्याला एक खास गोष्टीची गरज पडू शकते, आणि ती म्हणजे थर्मल कॅमेरा आणि क्रिलियन डिव्हाइस, जे की दोन्हीही माझ्याकडं नाही आहे. खोलीभर एक विचारांची शांतता पसरली. गौतमला अचानक आठवलं, मला ठाऊक आहे या वस्तू कोणाकडे मिळतील. कोणाकडे गौतम? त्यासाठी आपल्याला सायकोलॉजिस्ट भालेराव यांना इन्व्हॉल्व्ह करावं लागेल. उत्तम. एकाला दोघे बरे पडतील. चल गौतम, डॉक्टर भालेराव यांची भेट घेण्याची वेळ आली. आपण त्यांना भेटूया. हा भाग आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही कथा शेअर जरूर करा.